दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्तानं फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतीची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविध रंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचं विलोभनीय रूप पाहायला मिळालं। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविध रंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून ही सजावट करण्यात आली। याच दिवशी श्री गणेशाच्या पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतारात सजवण्यात आलं होतं। गणेश जयंती निमित्त मंदिरामध्ये पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वर सेवा अर्पण केली आहे। गणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचा श्री शेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानला आहे। या सोहळ्याबद्दल ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज शेषात्मज गणेश जन्म हा सोहळा साजरा केला जातोय। गणपती बाप्पांचा ज्येष्ठ महिन्यातल्या या शुक्ल चतुर्थीचा विनायक चतुर्थीचा हा अवतार हा पाताळातला अवतार समजला जातो आणि याची कथा अशी आहे, मुद्गल पुराणामध्ये जी वर्णन केलेली आहे, ब्रह्मदेवाच्या मनातून मायाकर नावाचा राक्षस निर्माण झाला आणि ब्रह्मदेवांनी त्याला नानाविध वर दिले आणि त्या वरांनी उन्मत्त होऊन त्यांनी पृथ्वी पाताळ आणि स्वर्गावर विजय मिळवला आणि त्यामुळे जे पाताळाचे जे प्रमुख आहेत भगवान श्री शेष यांनी गणरायांचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा त्या शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झाले, म्हणून शेषात्मज गणेश असं या अवताराचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं। या दृष्टिकोनातून गणपती बाप्पांनी त्या मायाकराचा वध केला आणि सर्व देवतांचं मानवाचं आणि शेषाचं पाताळातलं राज्य हे पुनर्स्थापित केलं, अशी ही या मागची पौराणिक कथा आहे। आणि हा गणेश जन्म दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो। या त्या दृष्टिकोनातून आत्ता स्वराभिषेकाचं आयोजन या ठिकाणी पहाटे झालं। गणेशाग आहेत, अभिषेक पूजा आहेत आणि संध्याकाळी गणेश जागर देखील आहे। कृपया भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। या बातमीचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।